नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि राज्यभरात सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. कारण अनेक ठिकाणी ज्यांना उमेदवारी मिळालेली नाहीये त्यांनी नाराजीचा सूर आळवलाय. संभाजीनगरमध्ये तर या नाराजीचा उद्रेक पाहायला मिळालाय. उमेदवारी न मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवार आक्रमक झालेत. नाशिकमध्ये एबी फॉर्मसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा गोंधळ पाहायला मिळालाय. नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात तोडफोड केली. पुण्यामध्ये एबी फॉर्म न मिळाल्याने शिवसैनिक संतप्त आहेत. अकोल्यात विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय. अमरावतीत एबी फॉर्म न मिळाल्यानं शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की. राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मुंबई वगळता सर्व ठिकाणी अर्ज भरण्याची मुदत उलटून गेलेली आहे. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी शेवटपर्यंत उमेदवार जाहीर केले नव्हते. उमेदवार जाहीर केल्यानंतर अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. त्यामुळे अनेक इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता आले नाहीत, एबी फॉर्म मिळाले नाहीत. ज्यांना पक्षाचे एबी फॉर्म मिळाले नाहीत त्यातल्या अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे आणि नाराजी व्यक्त करताना अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, पुणे, अकोला, अमरावती या सगळ्याच ठिकाणी अनेक पक्षाच्या उमेदवारांनी आपल्याच पक्षाला घरचे आहेर दिले. माझे सहकारी तेजस मोहतुरे आता आपल्या सोबत आहेत नागपूरमधली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तेजस, नेमकं काय झालेलं आहे? कुठल्या कुठल्या महानगरपालिकांमध्ये गोंधळ दिसतोय आणि आत्ताची परिस्थिती काय? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपूरमध्ये सध्याच्या घडीला आलबेल महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे. हे आलबेल जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे एकूणच जे आहे ते संपूर्ण गोंधळाचे वातावरण सध्या कार्यकर्त्यांमध्ये, संभ्रमाचे वातावरण सध्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. नागपुरामध्ये अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी चक्क जे आहे ते आपलं कार्यालय फोडलं. ज्या कार्यकर्त्यात ते बैठकीसाठी जात होते, त्या कार्यालयात जे कार्यक्रमासाठी जात होते त्याच कार्यालयात जाऊन त्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला आणि आपल्या पक्षाला एकंदरीतच घरच्या आहेर दिला. आणि शहराध्यक्ष असेल, पदाधिकारी असेल, यांच्या समोर जे आहेत जे इच्छुक उमेदवारी होती त्यांची शेवटी जे आहे ती उमेदवारी नाकारली पक्षाने. अशाच वेळी त्यांनी जे आपल्या पक्षातील असलेल्या टेबल असेल, खुर्ची असेल, यासोबत जे असेल काचा असतील याची तोडफोड केल्याचे चित्र समोर दिसत आहेत. नागपुरात जर बघितलं असेल तर भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जे आहे एकला चळवळीचा नारा येथे दिलेला आहे. 50च्या वरती एबी फॉर्म जे आहेत ते आपल्या इच्छुक उमेदवाराला दिले. असे तर जर बघितलं असेल तर भाजपचे नाराज कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे नाराज कार्यकर्ते असतील, यासोबत काँग्रेसचे नाराज कार्यकर्ते हे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत. अशांना जे आहेत ते काल 2 दिवसात त्यांनी पक्षप्रवेश केला. अशांना जे आहेत ते पक्षाने एबी फॉर्म दिल्याचे मत जे आहे ते नाराज कार्यकर्त्यांचे. आणि अशा वेळी त्यांनी जे आहे ते लक्ष केंद्रित करून आपल्या पक्षाच्या कार्यालयाला जे तोडफोड केल्याचे दृश्य समोर येताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने नागपुरात आपण जर बघितलं असेल तर महायुतीमध्ये जे आहेत भाजप आणि शिवसेनेने युती केलेली आहे, तर राष्ट्रवादीने एकला चळवळीचा नारा दिलेला आहे. अशातच हा गोंधळ सध्याच्या घडीला नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे आहे ते पाहायला मिळत आहे. धन्यवाद तेजस, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर नागपूरमधल्या गोंधळाची माहिती तेजस आपल्याला देत होते. काही ठिकाणी तर कार्यकर्ते अक्षरशः तोडफोडीवर उतरले. ज्या पक्षाच्या कार्यालयामध्ये या कार्यकर्त्यांनी गेले अनेक दिवस वेगवेगळ्या गोष्टीच्या बद्दल निर्णय घेतले, त्याच पक्षाच्या कार्यालयांची आज त्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. यानंतर जाऊयात मराठवाड्यात. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे आपल्यासोबत आहेत. विजय, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा शिवसेना भाजपची युती होऊ शकलेली नाहीये. काही कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. विशेषतः काही महिला कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन सुद्धा केले. आता फॉर्म भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर काय परिस्थिती आणि मराठवाड्यातल्या इतर कोणत्या महानगरपालिकांमध्ये गोंधळ दिसलाय? नक्कीच कविताजी, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे शिवसेना आणि भाजप या दोघांची युती जी आहे ती सकाळी तुटल्याची पाहायला मिळाली होती. त्यानंतर शिंदे सेना असेल किंवा भाजप असेल या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले होते. सकाळी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना उमेदवारी न मिळाली, त्या कार्यकर्त्यांनी थेट भाजपच्या कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी धिंगाणा देखील घातल्याचा पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणी मोठा गदारोळ जो आहे तो निर्माण झाला होता. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना एबी फॉर्म वाटप होत होती याची माहिती काही जुने कार्यकर्ते जे आहेत त्यांना मिळाली होती. मात्र आम्हाला जाणून बुजून उमेदवारी दिली जात नाही, दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली जात आहे असा आरोप करत 5 ते 6 कार्यकर्त्यांनी थेट भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये धिंगाणा देखील घातलेला आहे. त्या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न देखील एका महिलेने केल्याचा पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर तब्बल 1 ते 2 तास जो आहे तो मोठा गदारोळ त्या ठिकाणी निर्माण झालेला होता.
पक्षाला जे आहे ते निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलला जात असल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला होता। त्यामुळे आम्ही 30 वर्ष असेल किंवा 35 वर्ष असेल भाजपचं काम केलं जातं, आमचे संपूर्ण कुटुंब भाजपचं काम करतं, तरी देखील आम्हाला उमेदवारी टाळली जात असल्याचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला होता। आणि त्या ठिकाणी भाजपचे मंत्री अतुल सावे असतील, खासदार भागवत कराड असतील, हे त्या ठिकाणी उपस्थित होते। मात्र ज्यावेळी हा गदारोळ भाजपाच्या कार्यालयासमोर सुरू झाला त्यानंतर त्यांना काढता पाय जो आहे तो त्या ठिकाणाहून घ्यावा लागला होता, कारण कार्यकर्ते आक्रमक झाले ते। मोठा धिंगाणा जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी केला होता, कारण भाजपमध्ये आम्ही निष्ठावंत आहोत असा देखील आरोप जो आहे तो त्यांनी केला होता। आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते, आम्ही अनेक ठिकाणी लोकसभा असेल विधानसभा असेल यावेळी आम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, तरी देखील आम्हाला डावललं जातं असा देखील आरोप जो आहे तो त्या ठिकाणी झाला होता। त्यामुळे आता उमेदवारी दाखल करण्यासाठी केवळ काही मिनिटं जे आहेत ते वेळ बाकी आहे। 3 वाजता ही उमेदवारी अर्जाचा लास्ट वेळ होता आणि त्यानंतर आता जे उमेदवार आता सध्या त्या कक्षामध्ये घेण्यात आले तेवढ्याच उमेदवारी अर्ज जो आहे तो घेण्यात येणार होता। आज सकाळी जे आहे ते भाजपाचे मंत्री अतुल सावे आणि शिंदे सेनेकडून मंत्री संजय शिरसाट या दोघांची युती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यानंतर हे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये जल्लोष झाला होता, कारण प्रत्येक जणाला उमेदवारी मिळणार होती। दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना जे आहे ते उमेदवारी शिल्लक मिळणार होती, हा आनंद होता। त्यामुळे आपल्याला आपला नंबर लागू शकतो असा अंदाज त्या कार्यकर्त्यांना होता। मात्र युती तुटल्यानंतर देखील अनेक कार्यकर्ते जे आहेत ते भाजपामध्ये नाराज असल्याचे पाहायला मिळत होते। त्यांनी उघडपर्यंत नाराजी आहे ती उघड केलेली आहे। भाजपाच्या कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या आंदोलन देखील केल्याचं पाहायला मिळत होतं। त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मदती करत हा प्रकरण जे आहे ते शांत केलेलं आहे। कविताजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर येऊयात पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्याहून आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत आहेत। रोहन, पुण्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप यांची युती होऊ शकलेली नाहीये, तिथेही अनेक अडचणी होत्या। यानंतर कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत आणि आता अगदी शेवटचा क्षण आलेला आहे, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलेली आहे। पुण्यातही अनेक महानगरपालिकांमध्ये पुणे महानगरपालिकेसह गोंधळ पाहायला मिळाला। अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत युती होऊ शकली नाही, तरी देखील शिवसेनेच्या नेत्यांनी अतिशय सावध भूमिका जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते। आता युती झाली नसली तरी उमेदवारी अर्ज जेव्हा पाठीमागे घ्यायचा आहे त्यावेळेस आम्ही समंजसपणाने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लेवलला बसून जे आहेत ते आमच्या इतर लोकांना फॉर्म विड्रॉ करायला लावू आणि आम्ही युती म्हणूनच लढू, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती उदय सामंत यांनी मांडलेली आहे। परंतु दुसरीकडे ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहेत, पक्षातील वरिष्ठ नेते शहरातील जे आहेत, मग ते रवींद्र धंगेकर असतील किंवा नाना भानगिरे असतील, यांनी युती तोडल्याची घोषणा देखील करून टाकलेली आहे आणि आम्ही 165च्या 165 जागा लढवणार आहोत आणि आम्ही फॉर्म देखील आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवले आहेत, अशा प्रकारची माहिती दिली। परंतु आपण सध्या माहिती घेतोय तर 2:30-3 वाजेपर्यंत साधारणतः 72 ते 73 जणांनी एबी फॉर्म जो आहे तो शिवसेनेचा भरलेला आहे। एका प्रभागामध्ये तर डबल फॉर्म जे आहेत एबी फॉर्म गेलेले आहेत, त्यामुळे हा सगळा सावळा गोंधळ जो आहे तो पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। थोड्या वेळापूर्वी एक महिला आल्या होत्या, त्यांचं म्हणणं होतं तर माझा एबी फॉर्मच चोरीला गेला आहे, माझा एबी फॉर्म ज्या लोकांना दिला होता त्या लोकांनी तिसऱ्याच व्यक्तीला एबी फॉर्म दिला, माझा एबी फॉर्म चोरीला गेला असल्याची तक्रार घेऊन ते विजय शिवतरेंकडे आल्या होत्या। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये खूप मोठा गोंधळ जो आहे तो पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। अनेक निष्ठावंत शिवसैनिक होते, त्यांनी वरती 6व्या मजल्यावरती ज्या ठिकाणी बैठक नीलम गोरे आणि विजय शिवतरेंची सुरू होती त्या ठिकाणी गोंधळ घातला। अगदी तिथे शेकडो कार्यकर्ते असल्यामुळे खाली त्यांना पाचारण करावं लागलं, पोलिसांना बोलवावं लागलं, पोलिसांनी तिथली परिस्थिती सगळी जी आहे ती हाताळलेली पाहायला मिळत होती। आणि त्यानंतर उदय सामंत आल्यानंतर आता सध्या उदय सामंत, नीलम गोरे आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। रवींद्र धंगेकरांना देखील त्या बैठकीला बोलवलं आहे। राज्यामध्ये इतर ठिकाणी जर का आपला पुण्यातला मेसेज गेला किंवा युती तुटल्याचा मेसेज जर गेला आणि आपण विरोधामध्ये भाजपच्या बोललो तर इतर ठिकाणी आपल्याला फटका बसू शकतो। त्यामुळे आपण युतीमध्येच आहोत, युतीच्या विरोधामध्ये किंवा इतर नेत्यांच्या विरोधामध्ये काही बोलायचं नाही, अशा प्रकारची तंबी जी आहे ती वरती वरिष्ठ नेत्यांनी धंगेकरांना आणि इतर कार्यकर्त्यांना दिली असल्याची माहिती मिळते। सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हे सगळं प्रकरण का लांबलं गेलं, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत का आलं, तर याचं कारण आहे रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांचं जे काही वाद मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळतो। या दोन नेत्यांमध्ये जी काही लढाई मागच्या काही महिन्यांपासून सुरू पाहायला मिळते, त्याच्यामुळेच हे सगळं घडताना पाहायला मिळते। रवींद्र धंगेकरांच्या मुलाला कसबा पेठेतून जी आहे ती उमेदवारी हवी होती, प्रभाग क्रमांक 24 मधून उमेदवारी हवी होती, परंतु तीच उमेदवारी जी आहे ती मुरलीधर मोहोळांकडून नाकारली गेली, भाजपच्या नेत्यांकडून नाकारली गेली आणि ते तिकीट कॅन्सल
कॅन्सल करण्यात आलेलं होतं, त्यामुळे धंगेकर मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेले होते आणि त्यातून हा सगळा युतीबाबतचा पेच जो आहे तो निर्माण झालेला होता. त्यामुळे आता नेमकं ज्या दिवशी उमेदवारी अर्ज पाठीमागे घ्यायचा आहे त्यावेळेस हे सगळे लोक ऐकणार का आणि फॉर्म विड्रॉ करून घेणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण काही जणांनी उमेदवारी अर्ज भरताना एबी फॉर्म नसल्यामुळे आपले उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, ते अर्ज जर कायम राहिले तर हे उमेदवार अपक्ष असतील आणि त्यामुळे कदाचित या लढती आणखी कठीण होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या 2 तारखेपर्यंत चित्र आपल्या सगळ्यांसमोर स्पष्ट असेल. धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अमरावतीमध्ये जाऊयात. सुरेंद्र आकोडे आता आपल्यासोबत आहेत. सुरेंद्र, अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा बराच खल सुरू होता जागा वाटपावरून आणि त्यानंतर काही नाराजांची नाराजी सुद्धा समोर आली. आता काय परिस्थिती आहे? कविता, खरं काल रात्री जे आहे ते उशिरापर्यंत एकतर शिंदे गट आणि भाजपची बैठकी अमरावतीच्या ग्रँड हॉटेल मैफिलमध्ये झाली आणि त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने 25 जागेचा प्रस्ताव जो आहे ते भाजप पुढे ठेवला होता. मात्र भाजपला हा प्रस्ताव जो मांडण्यात होता, त्यामुळे रात्री युती ही तुटली आहे आणि शिंदे गटाने सकाळपासून एकला चलोचा नारा दिला. 87 प्रभागामध्ये आपले उमेदवार टाकण्यात त्यांनी घोषित केलं आणि त्याच अनुषंगाने अमरावतीच्या या ग्रँड मैफिल हॉटेलमध्ये जे उमेदवार आहेत त्यांना एबी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं. अशातच सगळे निष्ठावान कार्यकर्ते या ठिकाणी गोळा झाले होते. अनेक कार्यकर्ते, अनेक उमेदवार यामधून टाळले गेले कारणाने या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये गदारोळ झाला, धक्काबुक्की या ठिकाणी करण्यात आली. एकंदरीत जर बघितलं, अनेक निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना उमेदवार न मिळाला हा गदारोळ जो या ठिकाणी घडून आला. दुसरीकडे जर बघितलं तर वेळेवर जे आहे ते अमरावतीमध्ये पश्चिम विदर्भ शिंदे गटाचे जे प्रमुख संघटक आहेत ते माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि ऐन वेळेवर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर एकला चलवंत नारा दिला. मात्र ते देखील आता एकीकडे स्वतंत्र उमेदवार आपले पॅनल तयार करून स्वतंत्र उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात टाकणार आहे. भाजपचा आता एकला चलता नारा आहे. त्यांच्यासोबत केवळ या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी युवा स्वाभिमान पक्ष, रविराज पक्ष आहे तो सोबत राहणार आहे. राष्ट्रवादी सुरुवातीपासून एकला चळवळीच्या भूमिकेत होती. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी कार्यकर्ते, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करत याच हॉटेलमध्ये थेट कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. वरिष्ठ स्तरावर या कार्यकर्त्यांना समजण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी मंत्री संजय राठोड असतील, कॅप्टन अभिजित अडसूड असतील, जे शिवसेना गटाचे नेते, त्यांनी कार्यकर्ते समजवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष या ठिकाणी दिसतोय. कविता, धन्यवाद सुरेंद्र, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर जाऊयात अकोल्यामध्ये. आपले सहकारी अकोल्याहून आता आपल्यासोबत आहेत. अकोल्यामधली काय परिस्थिती आहे? नक्कीच कविता, अकोल्यात जे आहे तिकीट न मिळाल्याने भाजप ज्या महिला पदाधिकारी आहेत त्या नाराज झाल्यात आणि आज ज्या आहेत त्या जाब विचारण्यासाठी विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी सुद्धा गेल्या होत्या. त्यांना जे आहे एससी प्रवर्गातून त्या अकोटफैल या भागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या, परंतु त्यांना ती जागा जी आहे ती राष्ट्रवादीसाठी सुटल्याने त्यांना जे आहे ते तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळे त्या नाराज होत्या आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी राडा घातला. त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही डावलला असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर त्यांची तब्येत खालावली आणि लगेच त्यांना उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र या सर्व राड्यानंतर पोलीस बंदोबस्त अग्रवाल यांच्या निवासस्थानावर तैनात करण्यात आला आहे. कविता, वर्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर राज्यामधल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये, वेगवेगळ्या विभागातल्या महानगरपालिकांमध्ये सध्या हेच चित्र दिसते. जे नाराज आहेत उमेदवार, ज्यांना एबी फॉर्म मिळालेला नाहीये, पक्षाची उमेदवारी मिळालेली नाहीये, त्यांनी आपल्याच पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. काही ठिकाणी हे आंदोलन शाब्दिक होतं, काही ठिकाणी तोडफोड सुद्धा झालेली आहे. त्यामुळे सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते सध्या आपापल्या कार्यकर्त्यांना, आपापल्या नेत्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. कारण प्रत्येक इच्छुकाला उमेदवारी देणे शक्य नाहीये. एकीकडे युती तुटते की राहते अशी परिस्थिती असताना जागा वाटपाचा तिढा आणखी कठीण झाला होता. मात्र युती अनेक ठिकाणी तुटलेली असली तरी प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण पाहायला मिळते. या सगळ्यामध्ये 3 वाजेपर्यंतची मुदत होती 28 महानगरपालिकांमध्ये आपापला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. ती मुदत आता संपलेली आहे आणि दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेसाठी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. हा जो सगळा गोंधळ सुरू आहे तो एबी फॉर्म वरून. एबी फॉर्म म्हणजे नेमकं काय आणि प्रत्येक उमेदवारासाठी एबी फॉर्म महत्वाचा का असतो यावर एक नजर टाकूयात. एखाद्या उमेदवाराला पक्षाच्या वतीनं निवडणूक लढायची असेल तर त्या उमेदवारासाठी ए आणि बी हे दोनही फॉर्म आवश्यक असतात. ज्यांच्याकडे हे फॉर्म आहेत तोच पक्षाचा अधिकृत उमेदवार मानला जातो.
या फॉर्मच्या आधारेच उमेदवाराला पक्षाचं अधिकृत निवडणूक चिन्ह दिलं जातं. फॉर्ममध्ये पक्षाचं नाव, अधिकृत उमेदवाराचं नाव, मतदारसंघ याची माहिती दिलेली असते. उमेदवाराकडे फॉर्म नसेल तर तो उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यासाठी पात्र असतो. हा फॉर्म उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्यामधील अधिकृत नात्याचा पुरावा मानला जातो.